की सगळ्या जगामध्ये सगळ्या लोकांमध्ये परमेश्वराची सुवार्ता काय करण्यात येणार आहे, एकदम जास्त प्रमाणामध्ये काय करण्यात येणार आहे, सांगण्यात येणार. सगळ्या लोकांपर्यंत परमेश्वराची काय जाणार आहे, सुवार्ता काय जाणार आहे. आणि त्याच्यावरून हे समजणार आहे की आता येशूचं येणं खूप काय तर त्यासाठी परमेश्वर काय बोलवते की आपण वचनामध्ये बघतो की या ठिकाणी असं सांगितलंय की ते तुम्हाला धरून नेऊन चौकशी करिता स्वाधीन करतील, तेव्हा आपण कसे काय बोलावे याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हाला सुचून दिले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही, तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी वाढणार आहेत, या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत, त्यावेळेस आपल्याला काय बोलायचंय, आपल्याला काय बोलायचंय किंवा तुम्हाला पकडण्यात येईल त्यास तुम्हाला काय सांगायचंय याविषयी चिंता करत बसायचं नाहीये. तर परमेश्वर आपल्या मुखामध्ये काय भरणार आहे, हालेलुया. तो पवित्र आत्मा आपल्याला काय करणार आहे, सहाय्य करणार. काय करणार आहे की आपण कशा पद्धतीनं तयार असलो पाहिजे येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी. हालेलुया. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही ज्या गोष्टी ऐकते की अनेक वेगवेगळ्या गोष्टींना तुम्ही ऐकते आजूबाजूच्या परिस्थितीविषयी, तर याच्यावरून हे समजतं की येशूचं येणं खूप काय. तुम्हाला सांगतो येशूला यायला ऑलमोस्ट या जगामध्ये जास्त नाही पण कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागणार. किती वर्ष लागणार आहे, किती वर्ष लागणार आहे, 2 ते 3. आता ते कसे लागणार तर आपण ते वचन, आपण एक वचन काढणार त्यावेळेस आपण काढणार आहोत. थैसलनिकरस पत्र, थैसलनिकरस पहिले पत्र 4 अध्याय आणि याचं आपण 13 वचन करणार आहोत. बंधून जना हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे, आणि आमची इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकींच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. हालेलुया. 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 काय सांगितलंय, बंधुजनो झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अंजान नसावे अशी आमची इच्छा आहे यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. कोणत्या लोकांसारखे, बाकीच्या लोकांना काही नाहीये, आशा नाही, काय नाहीये. तुम्हाला माहितीये, तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तामध्ये खूप जास्त काय आशा आहे, खूप जास्त काय या जगामध्ये. जर तुम्ही बघितलं ना, लोकांना जर विचारलं ना तुमच्या जगण्यामागचं कारण काय, तुम्ही कशासाठी जगताय, तर ते तुम्हाला काय सांगतील, फक्त खाण्यासाठी, पिण्यासाठी, पोटासाठी, परिवारासाठी, घरासाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी. त्यांना जगण्याची काय नेमकं आशा काय त्यांच्या समोर हे त्यांना माहितीच नाहीये, फक्त जगायचंय म्हणून काय करत आहे. हालेलुया. 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 पण परमेश्वर इथं त्याच्या वचनामध्ये स्पष्ट सांगत आहे, आणि तो काय सांगत आहे, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही काय नसावे, अंजान नसावे. झोपी गेलेले म्हणजे कोण, जे लोक काय झालेत, येशू ख्रिस्तामध्ये मरण पावलेले. काय झालेले, काय झालेले, बहीण जेव्हा स्वप्न सांगत होती ते काय सांगत होती की कोणतरी व्यक्ती आहे आमचा, तो वारलेला आहे, तो व्यक्ती आम्हाला काय सांगत आहे की तुम्ही काय करा, प्रभूमध्ये जा, प्रभूमध्ये या, परमेश्वरामध्ये जा, परमेश्वरामध्ये वाढा. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये की तुम्ही ही वेळ ओळखून घ्या. आपण एकदम शेवटच्या घटकेमध्ये, शेवटच्या वेळेमध्ये जर तुम्ही येशू ख्रिस्ताला सोडून तुम्ही जर जगाच्या पापामध्ये जर मेले, डायरेक्ट पुढे जाणार. तुम्हाला माहितीये नरकात पुढे जाणार आहे, आणि त्यांना परत भेटण्याची काही नाहीये आशा नाही, त्यांना परत भेटण्याची काही नाहीये. पण जे येशू ख्रिस्तामध्ये काय झालेले, झोपी गेलेले, जे येशू ख्रिस्तामध्ये काय आले, त्यांच्याविषयी तुम्ही अंजान नसावं असं सांगते बायबल. कारण तुम्हाला माहितीये की आपल्याला प्रभूमध्ये आशा आहे की आपण परत जे झोपी गेलेले, जे मेलेले लोक आहेत त्यांना आपण काय करणार आहे, त्यांना काय करणार आहे, त्यांना काय करणार आहे. तुम्ही जे तुमच्या घरातले लोक जे गेले असतील कोणामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये, कोणामध्ये गेले असतील, येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्ताच्या जर बाहेर गेले असतील ना, त्यांना तुम्ही नाही भेटू शकणार, त्यांना तुम्ही काय करू शकणार नाही. पण जे येशू मध्ये गेलेले आहेत ना,
त्यांना तुम्ही भेटणार आहेत ही सगळ्यात मोठी आपल्याजवळ काय आहे? जगाकडे ही आशा नाही. जगातल्या लोकांना काय वाटतं म्हणून ते जेव्हा एखादा व्यक्ती मरतो का ते सगळ्यात जास्त खेद करत असतात. तुम्ही बघा असे काही परिवार आहेत कितीतरी वर्षानुवर्ष ते त्यांच्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष गेला ना तर ते घर पूर्ण विस्कळीत होऊन जातं. ते कितीतरी वर्षानुवर्ष स्वतःमध्ये खेद करत असतात, दुःख करत असतात, कारण त्यांना हे माहितीच नाहीये की आपण परत एकदा येशू ख्रिस्तामध्ये जे लोक आपल्यापासून दूर गेले त्यांना आपण परत एकदा काय करणार आहे? भेटणार. काय करणार आहे? हालेलुया. म्हणून खेद करायचं देवाला दुःख करणं कधीच काय होत नाही. हालेलुया. हालेलुया. जगातल्या लोकांकडे आशा नाहीये पण जे आपण येशूवर विश्वास ठेवणार आहे. आपण कशावर विश्वास ठेवणार आहे? म्हणून काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे पुढच्या वचनामध्ये काय सांगितलंय? वाचा ब्रदर. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. कारण येशू मरण पावला. काय सांगितलं? कारण येशू काय आलाय? किती जण विश्वास करता येशू मेलाय? येशू जो मेलाय, जो मरण पावलाय, तो कोणासाठी मरण पावलाय? आपल्या पापासाठी. कोणाच्या पापासाठी? कोणाच्या पापासाठी? बोला माझ्या पापासाठी. येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर त्याचं रक्त सांडून माझे सगळे पाप क्षमा केले. हालेलुया. येशू ख्रिस्ताने जे मरण सहन केलंय त्या वधस्तंभावरचं ते कोणासाठी सहन केलंय? आपल्या पापासाठी. कोणाच्या पापासाठी? कोणाच्या पापासाठी? म्हणून इथं काय सांगितलंय? येशू जसा मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला काय आहे? येशू काय झालाय? मेलाय. तो काय आलाय? तो काय आलाय? येशू मेलाय आणि तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा काय आलाय? उठलाय. याच्यावर जर तुम्ही काय ठेवणार आहे? विश्वास. याच्यावर तुम्ही काय ठेवणार आहे? तर आपलं काय होणार आहे? काय होणार आहे? तारण या शब्दाचा अर्थ काय होतोय? तारण म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीपासून वाचवणं. प्रत्येक गोष्टीपासून आपण काय झालं? आपलं वाचलो आपण. हालेलुया. 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 जर परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून वाचवते, परमेश्वर जर आपलं काय करते तुम्हाला माहितीये? आपलं तारण करत आहे. आपलं काय करत आहे? मग तो आपल्याला कधीच काय होऊ देणार नाहीये? मरू देणार नाही. कधीच काय होऊ देणार नाही? किती जणांचा विश्वास येशू आपल्याला कधीच मरू देणार नाही? घाबरण्याची गरज आहे का? चिंता करण्याची गरज आहे का? लगेच थोडं संकट आलं की इकडे तिकडे पळायची गरज आहे का? लगेच थोडं काही झालं की लगेच इकडे जाऊ का तिकडे जाऊ करायची गरज आहे का? तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी जर तुम्ही उभा आहेत आणि तुम्ही विश्वास करत आहे, काय करत आहे? विश्वास हा शब्द खूप मोठा आहे. विश्वास जो शब्द आहे ना हा खूप काय आहे? तुम्ही जर तुमचा येशू मेलाय आणि त्याने आपले पाप क्षमा केलेत आणि तो मरणातून उठला या गोष्टीवर जर आपला विश्वास आहे ना तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीला घाबरण्याची काय नाहीये, कुठल्याच गोष्टीला भिण्याची गरज नाही. कारण या गोष्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवते तुमचं तारण झालेलं आहे. काय झालेलं आहे? तारण म्हणजे फक्त असं नाहीये तोंडापुरतं बोलण्यापुरतं फक्त येशूने माझे पाप स्वतःवर घेतले, तो माझ्यासाठी मेला, परत तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि आता त्यांनी माझं काय केलंय? तारण केलंय. आणि तारण केलंय तरी सुद्धा काय करणं चालू आहे? चिंता करणं चालू आहे, काळजा करणं चालू आहे, परेशान होणं चालू आहे, दुःखामध्ये जाणं चालू आहे, कर्जाची समस्या आली, अडचणी आले, दुःख आले, काही जरी आलं लगेच काय करणं चालू आहे? घाबरणं चालू आहे. याला विश्वास म्हटलाय का? विश्वास असा आहे डोळ्याला दिसत नाही, न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा काय भरोसा. काय? डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींविषयीचा भरोसा. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास करणारा व्यक्ती ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो काय असतो? स्थिर असतो. काय असतो? माझा विश्वास परमेश्वराने मला ऑलरेडी काय केलेलं आहे? तारलेलं आहे. त्यांनी मला काय केलेलं आहे? मला कधीच काय करू देणार नाही, मरू देणार नाही. कधीच काय करू देणार नाही. कारण ऑलरेडी माझं मरण त्यांनी 2025 वर्षापूर्वी कोणावर घेतलेलं आहे? कोणी घेतलेलं आहे? येशू ख्रिस्ताने कोणावर घेतलेलं आहे? लोक थोडेसे संकट आले, थोडेसे दुःख आले, थोड्याशा अडचणी आल्या, लगेच कशाला घाबरता? मरणार.
कशाला घाबरता? कशाला घाबरता? तुमचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झालाय, ज्यावेळेस तुम्ही पुरले गेले त्या पाण्यामध्ये, त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थाने काय आलेले? मेलेले. आता तुम्ही जगत नाही तर तुमच्या ठाई कोण जगत आहे? येशू ख्रिस्त. कोण जगत आहे? हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. म्हणून इथं काय सांगितलंय की जे झोपी गेलेले त्यांच्याविषयी तुम्ही काय नसावे? अंजान नसावे. कारण इथं काय सांगितलंय? कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. हालेलुया. हालेलुया. जे काय झालेले आहेत, जे काय झालेले आहेत? मेलेले आहेत. माणूस मरतो, मेल्यानंतर तुम्हाला माहितीये त्याचं शरीर मरतं. फक्त त्याचं शरीर काय होतं? त्याला पुरून टाकता किंवा जाळून टाकता, पण त्याचा जो आत्मा आहे तो कोणाजवळ जातो? कोणाजवळ जातो? आणि तो परमेश्वराजवळ राहतो. आणि इथं काय सांगितलेलं आहे? झोपी. इथं काय सांगितलंय? येशूच्या द्वारे. कोणाच्या द्वारे? कोणाच्या द्वारे? येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर काय करणार आहे? म्हणजे तुम्हाला माहितीये जे झोपी गेलेत का कोणाबरोबर? जे येशूच्या द्वारे जे मेले, जे स्वर्गामध्ये आहेत, येशू त्याच्या लोकांना काय करायला येणार आहे? घ्यायला. काय करायला येणार आहे? आणि येशू खूप लवकर त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? हालेलुया. हालेलुया. मग ज्यावेळेस येशू घ्यायला येईल का त्याच्यासोबत जे झोपलेले का ते सुद्धा काय करणार आहे? येणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ते येऊन पुढे जाणार. तुम्हाला माहितीये येशू सोबत नाही येणार, ते येऊन ते कबरेमध्ये जाणार आहेत. कुठे जाणार आहेत? कुठे जाणार आहेत? ज्यांच्या कब्र आहेत, ज्यांचे थडगे आहेत त्याच्यामध्ये ते काय करणार आहेत? हालेलुया. आता ते सगळे काय झालेले आहेत? झोपलेले आहेत. कुठं? स्वर्गामध्ये. कुठं? म्हणजे ते परमेश्वरा बरोबर आहेत. ते कोणाबरोबर आहे? पण ते परत येतील, त्यांच्या कब्रामध्ये जातील, थडग्यामध्ये जातील. आणि तुम्हाला माहितीये इथं काय सांगितलंय? त्यांना देव त्यांच्या बरोबर काय करणार आहे? आणणार आहे. देव त्यांच्या बरोबर काय करणार आहे? म्हणजे खूप मोठी घटना घडणार आहे. खूप मोठी काय घडणार आहे? आणि त्या घटनेच्या आपण एकदम काय जवळ आहेत. आणि त्या घटनेच्या आपण एकदम जवळ आहेत. याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये? तुम्ही जर बघितलं ना तर इस्रायल देशाकडे परमेश्वर काय म्हणला? तुम्ही यरुशलेमकडे बघत राहा म्हणे. कशाकडे बघत राहा? की यरुशलेमच्या गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की काय सांगितलं होतं? यरुशलेमला सगळीकडून सैन्याचा काय पडणार आहे? वेढा पडणार आहे. आणि यरुशलेम सोबत काय करणार आहे? लढाई करण्यात येणार आहे. त्यावेळेस समजून घ्या की माझं येणं खूप काय आहे. आणि आता सध्या परिस्थिती तशीच झाली की यरुशलेमच्या आजूबाजूला सगळे राष्ट्र, सगळे देश काय होणार आहेत? उठणार आहेत. कशामुळे तुम्हाला माहितीये? कारण पॅलेस्टाईन आणि इस्रायल लोकांचं युद्ध झालं. कशासाठी? त्या गाझा पट्टीसाठी. तिथं एक अल अस्का नावाची एक मस्जिद आहे आणि त्या मस्जिदीला काढून तिथं काय बांधण्यात येणार आहे? मंदिर. काय बांधण्यात येणार आहे? आणि ते मंदिर कोणाचं बांधण्यात येणार आहे? जे शल्मोनच्या काळामध्ये जे मंदिर पाडण्यात आलं होतं ते मंदिर परत एकदा काय करण्यात येणार आहे? उभारण्यात. हालेलुया. आणि त्या मंदिरला उभारण्याच्या पहिले एक घटना घडणार आहे. आणि ती घटना म्हणजे काय तुम्हाला माहितीये? होम अर्पण करण्यात येणार आहे. काय करण्यात येणार आहे? एक अर्पण करण्यात येणार आहे. आणि त्या अर्पणासाठी पाहिजे लाल बछडा गाय पाहिजे. हालेलुया. ते जुन्या करारामध्ये दिले होते ना अर्पण करायचे याजक लोक. अजून पण इस्रायल लोक जुन्या कराराला फॉलो करते. येशूला नाही फॉलो करत. ते कोणाला फॉलो करत आहे? कोणाला फॉलो करत आहे? जुन्या कराराला अजूनही फॉलो करत आहे. म्हणून काय सांगितलं होतं? परमेश्वराने अगोदर सगळ्यात पहिले सुवार्ता इस्रायल लोकांकडे आली होती. इस्रायल लोकांनी त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही म्हणून ती गोष्ट इस्रायल लोकांपासून दूर जाऊन कोणाकडे आली? परराष्ट्रीयन ते म्हणजे आपल्याकडे आले. आता तुम्ही बघत आहे सगळ्यात जास्त भरणा कोणाचा चालू आहे? परराष्ट्रीय लोक. कोणाचा चालू आहे? इस्रायल लोक येशूला किंवा त्याच्या काही गोष्टींना काय करत नाही? मानत नाही. हालेलुया. ते अजून पण कोणत्या गोष्टींमध्ये अडकले? जुन्या करारामध्ये. ते अजून पण कोणता परिपाठ फॉलो करत आहे? मोशेचा. कोणाचा? हालेलुया. अजून पण त्यांना काय करायचंय? आता ते मंदिर बांधायच्या अगोदर त्यांना सॅक्रिफाईस करायचंय. काय करायचं त्यांना? आणि ते सॅक्रिफाईस कशाचं करणार तुम्हाला माहितीये? एका लाल कालवडीचं. ती लाल कालवड त्यांना ऑलरेडी या गोष्टींसाठी ऑलमोस्ट 5-7 वर्षापासून या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि त्यांना आता ती लाल कालवड काय झालेली? सापडली. हालेलुया. त्यांना एक पाहिजे होती, त्यांना किती सापडल्या?
किती सापडल्यात? आणि असं त्यांनी सांगितलंय की या येणाऱ्या सप्टेंबरच्या पर्यंत ते त्या लाल कालवडीचं काय करणार आहे? सॅक्रिफाईस करणार आहे. काय करणार आहे? आणि जसं तिचं सॅक्रिफाईस करतील लगेच मंदिर बांधण्याची काय होणार आहे? आणि असं सांगितलंय की मंदिर खूप लवकर बांधून काय होणार आहे? तयार होणार आहे. खूप लवकर बांधून काय होणार आहे? आणि मंदिर जर तयार झालं तर तुम्हाला माहिती आहे त्या मंदिरामध्ये कोण येऊन बसणार आहे? अँटिक्राइस्ट. हालेलुया. ओसाडीचा अमंगळ असा पदार्थ जे त्याच्याबद्दल वचनामध्ये सांगितलंय म्हणजे कोण? अँटिक्राइस्ट येऊन कुठं बसणार? त्या मंदिरामध्ये. पण त्या मंदिराला बांधायच्या अगोदर तो असं दाखवणार आहे की मी हे मंदिर बांधण्यासाठी काय करत आहे? सपोर्ट करत आहे. हालेलुया. सगळे राष्ट्र इस्रायलाच्या विरुद्ध राहील पण ते सगळे असं दाखवणार आहे की आम्ही इस्रायल देशामध्ये मंदिर बांधण्यासाठी काय करणार आहे? सपोर्ट करणार आहे. आम्ही देवाच्या प्रत्येक गोष्टीला काय करत आहे? सपोर्ट करत आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला काय करणार आहे? सहाय्य करणार आहे. कशासाठी? तुम्हाला माहिती आहे 7 वर्षाचा कालावधी. त्या 7 वर्षामध्ये काय होणार तुम्हाला माहिती आहे? 3.5 वर्ष अँटिक्राइस्ट असं दाखवणार आहे तुम्हाला जे तुमच्या मनाने करायचंय, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या तुम्ही त्या करा, कारण तो पण असं दाखवणार मी पण देवाच्या गोष्टींना काय करते? सपोर्ट करते. कशाला सपोर्ट करते? देवाच्या बायबलला, देवाच्या वचनाला, देवाच्या गोष्टींना मी काय करते? सपोर्ट करते. मग सगळ्या लोकांना वाटणार अरे किती चांगला माणूस आहे. सगळे लोक, सगळे राष्ट्र काय म्हणतील? आता आपण एक होऊ, आपण सगळे आता शांततेला धरू आणि आपण सगळे काय करणार आहे? एकत्र येणार आहे. म्हणून वन वर्ड वन नेशन्स होणार आहे. काय होणार आहे? वन वर्ड वन नेशन म्हणजे एकच राष्ट्र आणि त्या एकाच राष्ट्रावर एकच व्यक्ती काय करणार आहे? राज्य करणार आहे. मग सगळे देश काय म्हणतील? नाही हाच व्यक्ती चांगला आहे, हा आपल्या हिताचा विचार करत आहे, एकदम चांगला आहे, यालाच उभा करा, यालाच सगळं त्या निवडून, याच्यासाठीच सगळ्या गोष्टी करा. असं तो सगळ्यांकडून काय प्राप्त करून घेणार आहे? चांगल्या गोष्टींना काय करणार आहे? प्राप्त. किती वर्ष? 3.5 वर्ष. किती वर्ष? 3.5. नंतर 3.5 वर्षानंतर तो आपल्या असली रूपामध्ये येणार आहे. हालेलुया. तो असली रूप म्हणजे काय? तो म्हणणार आहे आता मीच सगळं काही. हालेलुया. माझीच काय करायची? तुझ्या आराधना सगळं कोणाचं करायचं? जर माझं नाही करणार तर तुम्हाला काय भेटणार नाही? कोणत्याच जीवना आवश्यक गोष्टी तुम्हाला काय करणार नाही? 3.5 वर्षानंतर तो म्हणणार आहे. हालेलुया. त्या पिरियड मध्ये चिप टाकण्यात येईल, नंबर देण्यात येईल आणि मग त्या सगळ्या गोष्टी चालू होतील. हालेलुया. पण या सगळ्या गोष्टीच्या अगोदर जी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे काय तुम्हाला माहितीये? हे मंदिर बांधायच्या जवळपास किंवा हे अर्पण करायच्या जवळपास एक घटना घडणार आहे आणि त्या घटनेला काय म्हणलं तुम्हाला माहितीये? रॅप्चर. काय होणं? काय होणं? काय होणं? तर बघितलं असं ज्या वेळेस सदोम आणि गमोरामध्ये लोट होता. कोण होता? लोटाला त्या देवदूताने काय सांगितलं? जोपर्यंत तू इथून निघून जात नाही तोपर्यंत मला या सदोम आणि गमोराचा काय करता येणार नाही? काय करता येणार नाही? म्हणजे तुम्हाला माहितीये जोपर्यंत देवाचे धार्मिक लोक, खरी देवाची मंडळी जोपर्यंत या जगामध्ये, तोपर्यंत परमेश्वराला त्याचा क्रोध किंवा महासंकटाचा काळ काय होऊ शकत नाही? येऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामध्ये एक गॅप येते. गॅप म्हणजे काय? एक घटना घडणार आहे. ती घटना म्हणजे काय होणार आहे? काय होणार? काय होणार? त्या घटनेच्या आपण एकदम काय? त्या घटनेच्या काय आपण एकदम. आणि ती घटना तुम्हाला माहितीये इथं त्याच्यामुळे काय सांगितलंय? आपण एक वचन काढूया. आपण यावेळेस काढूया करंथीकराचे पहिले पत्र. करंथीकराचे पहिले पत्र 15वा अध्याय. यावेळेस वाचणार आपण 51 वचन. पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्व महानिंद्रा घेणार नाही तरी आपण सर्वच जण बदलून जाऊ. काय सांगितलंय? मी तुम्हाला एक काय सांगतो? वचन वाचा. काय सांगितलंय? मी तुम्हाला काय सांगतो? काय सांगतो? काय सांगतो? रहस्य म्हणजे सिक्रेट. मी तुम्हाला एक अशी सिक्रेट गोष्ट सांगते आणि ती ऐकणं खूप काय. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर कुठं राहतात? कुठं राहतात? तर ती घटना, ती गोष्ट काय तुम्हाला माहितीये? मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही. आपण सर्वच काय घेणार नाही? म्हणजे सगळेच आपण मरतो
असं नाहीये. तर एक अशी गोष्ट सांगितली, महानिद्रा घेणार नाही तर आपण सर्वच जण काय होऊन जाणार आहे, बदलून जाणार आहे. आपण सर्वजण काय होणार आहे. त्या वचनामध्ये काय सांगितलंय, झोपी गेलेल्या लोकांविषयी सांगितलंय. आणि इथं कोणाविषयी सांगितलंय, जे मरणार नाहीये, जे कसे राहणार आहेत, जिवंत. आपण कसे आहेत, का मेलेले आहेत, आपण कसे आहेत, मग आपण महानिद्रा घेणार नाही तर इथं काय सांगितलंय, तर आपण सर्वजण काय होऊन जाणार आहे, बदलून जाणार आहे. काय होऊन जाणार आहे, काय होऊन जाणार आहे. आपण जे असे आहोत का, आपण अचानक काय होऊन जाणार आहे, बदलून जाणार आहे. जे झोपी गेले ते तर झोपी गेले शरीरामध्ये, ते कशामध्ये, शरीर तर त्यांचं काय आलंय, संपलंय. पण ते कुठे गेलेत, आत्म्यामध्ये परमेश्वराजवळ परत ते काय करणार आहेत, येणार आहेत. कशामध्ये जाणार आहेत, कबरेमध्ये किंवा थडग्यांमध्ये. आणि येशू काय करायला येणार आहे, हे कोणाविषयी सांगितलंय, झोपील जाणारे लोकांविषयी. कोणाविषयी, जे झोपलेले आहेत, जे काय आलेले आहेत. पण जे जिवंत आहेत त्यांच्याविषयी काय सांगत आहे, आपण जे असे आहोत ना, तर आपण महानिद्रा घेणार नाही, आपण त्या गोष्टींपर्यंत जाणार नाही. पण आपण त्या गोष्टीच्या अगोदर काय होऊन जाणार आहे, आपण सर्वजण काय होऊन जाणार आहे, बदलून जाणार. काय होऊन जाणार आहे, बदलून जाणार आहे. काय होऊन जाणार आहे, पण ते बदलून जाणार आहेत. पुढे काय सांगितलंय आपण वाचूया. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. काय सांगितलंय, क्षणात आणि निमिषात शेवटला करणा वाजेल. क्षणामध्ये म्हणजे असं थोडा सुद्धा वेळ लागणार नाही, एका क्षणामध्ये अशी घटना घडणार आहे की त्या क्षणामध्ये असं सांगितलंय की क्षणात निमिषात शेवटला करणा काय होणार आहे, वाजणार आहे. शेवटला करणा काय होईल, एक मोठा असा करण्याचा नाद काय होणार आहे, होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि त्या करण्याचा ज्यावेळेस नाद होणार आहे, करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. जे मेलेले, मी काय म्हणलो होतं, जे झोपे गेले ते कुठे आले, कबरेमध्ये. जे आले थडग्यामध्ये, ते मेलेले काय होतील, उठवले जातील. ते काय होऊन जातील, काय होतील. आणि जे अविनाशी आहे, जे काय आहे, अविनाशी असे उठवले जातील. आणि आपण काय होऊन जाणार आहे, आपण काय होऊन जाणार आहे. हालेलुया. ही गोष्ट, ही घटका खूप लवकर होणार आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं ना, की या गोष्टीला व्हायला जास्त वर्ष नाही, कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. किती वर्ष, किती वर्ष. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय सांगितलंय, कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे, हे अवश्य आहे. म्हणजे जे नाश होणार आहे त्याचा नाश होऊ नये अशा गोष्टी काय होणार आहेत, घडणार आहेत. आपण परत पहिल्या वचनामध्ये येऊ. आणि इथे काय सांगितलं तुम्हाला माहितीये, जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणील. म्हणजे आपण या घटकेच्या एकदम जवळ आहे की एक करणा मोठ्याने काय होणार आहे, वाचणार आहे. आणि त्याच्यानंतर ही घटना काय होणार आहे. मग त्या करणा ऐकण्यासाठी आपण काय असलो पाहिजे, काय असलो पाहिजे, जागे असलो पाहिजे. काय असलो पाहिजे, नाही तर जर आपण काय गेलो, झोपी गेलो. झोपी जाणं म्हणजे तसं झोपलं नाही, आपण कशामध्ये गेलो, जगात आणि जगातल्या गोष्टी. कशामध्ये गेलो, माझं घर, माझा पैसा, माझी गाडी, माझी बंगला, मला हे करायचंय, मला ते करायचंय, जगातल्या गोष्टींमध्ये अडकून गेलो. तर कशाविषयी फक्त हे करता येणार आहे आपण, जगातल्या गोष्टी. कशाविषयी, हालेलुया, हालेलुया. म्हणून जर आपल्या डोक्यामध्ये फक्त कशाविषयी विचार चालू आहे, फक्त जगातल्या गोष्टींविषयी. कशाविषयी, कशाविषयी, हे पाहिजे, ते पाहिजे. वचन वाचायला टाइम नाही, प्रार्थना करायला, पुढं काय करायचंय काहीच नाही. फक्त काय चालू आहे, जग आणि तुम्ही बघितलं का, आज जर तुम्ही बघितलं ना, सैतान त्याचं काय करत आहे, जाळं पसरवते. सैतान त्याचं काय पसरवते, असं जाळं पसरवते. तो लोकांना काय करण्याचा प्रयत्न करते, बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते. काय करण्याचा प्रयत्न करते, तुम्ही बघा आता इंस्टाग्राम किंवा रील्स येऊन किती वर्ष झाले असतील. आता रिसेंटली 1-1.5 वर्ष झालं असेल. किती वर्ष, त्या 1-1.5 वर्षामध्ये लोक कितीतरी जास्त कशामध्ये गुंतले,
कशामध्ये गुंतले? त्याचे परिणाम पण तुम्ही पाहते आता. त्याचे परिणाम असे होते, खून व्हायला लागले अनेक ठिकाणी. काय व्हायला लागले? आणि एवढ्या क्रूरतेने मारण्यात येते, एवढं क्रूरतेने मारण्यात येते. आणि ते फक्त मारण्यात नाही येत, तर त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवण्यात येते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे या गोष्टींना येऊन किती वर्ष झाली? फक्त 1-1.5 वर्ष. किती वर्ष? फक्त इंस्टाग्राम चालू झालंय. अजून तर आता AI टेक्नॉलॉजी आली, अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आलेली, अनेक गोष्टी आल्या, अजून रोबोटिक्स गोष्टी होणार आहेत. टेक्नॉलॉजी एवढ्या भयानक वाढणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी काय होत चाललेल्या आहेत? हालेलुया. तेव्हा माणसाची परिस्थिती किती अजून भयानक होणार आहे. याचा अर्थ समजतोय काय? सैतान माणसांना बिझी ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त काय काम करत. हालेलुया. लोक कशामध्ये बिझी झाले पाहिजे? फक्त मोबाईल. कशामध्ये बिझी झाले पाहिजे? लोक कशामध्ये बिझी झाले? फक्त बाकीच्या गोष्टींमध्ये. हालेलुया, हालेलुया. म्हणजे सैतानाचा पहिल्यापासून एक अजेंडा आहे की त्याला लोकांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये काय ठेवायचंय. त्याने कधीच त्या गोष्टीतून बाहेर निघून वरती जो परमेश्वर आहे, जो खरा जिवंत देव आहे, त्याच्याकडे काय लावलं नाही पाहिजे? काय लावलं नाही पाहिजे? हालेलुया. कशामध्ये बिझी झाले पाहिजे? फक्त सांसारिक गोष्टीमध्ये. कशामध्ये? जगाच्या गोष्टीमध्ये. कशाविषयी? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला आणि मला आपल्याला काय राहायचंय? सावध राहायचं. काय राहायचंय? काय राहायचंय? तुम्ही चर्च मध्ये एवढं लांबून येताय, सगळ्या गोष्टी करताय, तुम्ही असेच येते का चर्च मध्ये? का तुम्हाला तिथं चर्च नाही म्हणून तुम्ही इथे येते? तुम्हाला माहिती कशासाठी तुम्ही इथे येते? तुम्ही इथं बनते. तुम्ही काय करते इथं? कशासाठी? त्याची एक प्युअर, एक खरी त्याची मंडळी, एक खरी त्याची वधू जी कशी असली पाहिजे? एकदम पवित्र, एकदम डाग विरहित, सुरकुत्या नसलेली, एकदम पवित्र आणि एकदम चांगली अशी मंडळी झाली पाहिजे. की जी मंडळी तयार होणार आहे, त्या जो वधू काय करायला येणार? त्याच्या मंडळीला, त्याच्या नवरीला काय करायला येणार आहे? घ्यायला येणार आहे. त्याच्यासाठी परमेश्वराचा आत्मा आपल्याला काय करत आहे? तयार. हालेलुया. म्हणून तुम्ही इथे येते. तुम्ही असेच नाही येते. नाही चला आपल्याला काही काम नाहीये, रविवारचा दिवस आहे, एवढा लांब पेट्रोल टाकून एवढा लांबून तुम्ही इथे येते. याच्या मागे कारण काय तुम्हाला माहितीये? कारण देवाचा आत्मा त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना काय करत आहे? तयार करत. काय करत आहे? कशासाठी? त्याच्या येण्यासाठी, त्याच्या आगमनासाठी. हालेलुया. येशूचं खूप लवकर आगमन होणार आहे. खूप लवकर येशू त्याच्या मंडळीला काय करणार आहे? त्याच्यासाठी परमेश्वर त्याच्या लोकांना काय करत आहे? तयार करत. हालेलुया. त्या येशूची तुम्ही आणि मी काय? मंडळी. त्याची काय? परमेश्वर त्याच्या मंडळीला काय करणार आहे? आणि ती त्याची मंडळी एक खऱ्या अर्थाने त्याची खरी मंडळी तयार होण्यासाठी तुम्ही एवढा सगळा टाइम काढून तुम्ही कुठे येते? हालेलुया, 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 हालेलुया. तर त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे प्रियांनो, की या गोष्टींना खूप जास्त टाइम नाही लागणार आहे. या गोष्टींना खूप जास्त काय लागणार नाही. ही गोष्ट खूप एकदम दाराशी येऊन ठेपलेली आहे. येशूचं आगमन जे आहे ते एकदम जवळ आलेलं आहे. आणि ते जवळ येण्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला नेहमी बघत राहायचंय. कशाला बघायचंय? आजूबाजूच्या परिस्थितीला. म्हणजे काय? शेवट ज्यावेळेस येशूचं येणं होणार आहे, विश्वास जो आहे तो काय होणार आहे? कमी होऊन जाणार आहे. काय होऊन जाणार आहे? आणि प्रीती पूर्णपणे काय होऊन जाणार आहे? थंडावून जाणार आहे. प्रीती काय होऊन जाणार आहे? तुम्ही बघा आज सध्या काय परिस्थिती होते. एक व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करत त्याच्यावर थोडी सुद्धा काय दाखवत नाहीये? दयामाया दाखवत. काय दाखवत नाही? कारण त्यांचं अंतःकरण काय झालंय? दगडासारखं. हालेलुया, हालेलुया. आणि या सिम्बॉल वरून, या साइन वरून, या घटनेवरून हे समजून घ्या, येशू खूप लवकर त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना काय करायला येणार आहे. म्हणून इथं काय सांगितलं आपण बघतो. जर इथं बघितलं, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू, ते आपण झोपी गेलेल्याच्या आघाडीस जाणारच नाही. आपण कशाच्या आघाडीत जाणार नाही? जे लोक मेलेत ना,
त्या लेवलला आपण जाणार नाही कदाचित. आपण जिवंत राहू. आणि पुढे सांगितलंय आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही, कारण आद्य ध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जाते. हालेलुया. इथं काय सांगितलं होतं? शेवटला कर्ण काय होणार आहे? इथं काय सांगितलंय? काय वाजणार आहे? तुतारी वाजणार. काय वाजणार आहे? कर्ण किंवा काय वाजणार आहे? त्याचा मोठा काय होणार आहे? नाद होणार आहे. मोठा काय होणार आहे? आणि त्याचा नाद जर आपल्याला ऐकायचंय तर आपण काय असलो पाहिजे? काय असलो पाहिजे? काय असलो पाहिजे? काय असलो पाहिजे? आपण जागी असणं खूप काय. जर आपण जागीच नाही, आपण काय नाहीये, आपण कशामध्ये घुसलोय? घर बांधायचंय, लग्न करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, ही गोष्ट करायची, ही गोष्ट करायची. सगळं लक्ष कशाकडे लागलेलं आहे? हालेलुया. डोक्यामध्ये काय चालू आहे? फक्त डोक्यामध्ये काय चालू आहे? जगातल्या गोष्टी. कशाविषयी गोष्टी? कशाविषयी गोष्टी चालू आहे? असंही तो कोणी आहे का की ते फक्त परमेश्वराची येण्याची वाट पाहत? फक्त त्याच्या डोक्यामध्ये काय आहे? मला काहीच नाही करायचं, मला काहीच नाही पाहिजे, फक्त मी कशासाठी झटत आहे? हा, तो परमेश्वर घ्यायला रे माझ्यासोबत काय करायचंय? आहे कोणी असं की त्याची वाट बघत हो की हा माझ्यासोबत काय करायचंय? जायचंय. हालेलुया. आहे कोणी असतं की नाही तू पुढच्या कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करत की पुढं मला हे करायचं किंवा पुढं मला ते करायचं किंवा पुढं मला असं करायचं? काहीच नाही करायचं. मला फक्त एकच आहे की आज पण आजचा जो दिवस आहे ना, कदाचित माहित नाही आज संध्याकाळी येशू मला घ्यायला आणि माझ्यासोबत काय करायचंय? आहे कोणी असं? हालेलुया. हालेलुया. असे लोक आहेत मी तुम्हाला सांगतोय जगामध्ये. आज पण असे लोक, अशा लोकांना भेटलेलो सुद्धा मी. ते लोकांच्या डोक्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाही, ते फक्त एकच विचार करतात काय की मला प्रभू सोबत काय करायचंय. त्यांनी एवढे मोठे सॅक्रिफाईस केले त्यांच्या जीवनामध्ये, एवढ्या मोठ्या गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत. ज्यावेळेस मी त्या लोकांना भेटतो, त्या लोकांना मी ज्यावेळेस बोलतो का, त्यावेळेस असं फील होतं की खरंच आहे प्रभू ज्यावेळेस घ्यायला येईल ना, या लोकांना लवकर घेऊन जाईल आणि खूप मोठी जागा त्यांना म्हणजे परमेश्वराच्या जवळ खूप मोठी जागा परमेश्वर त्यांना देईल. हालेलुया. ते तुम्हाला सांगतो या जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये ते अडकलेले नाही. हालेलुया. बघताना जसे काही ऋषी मुनी असतात, कोणी एखादे मोठमोठे पंडित लोक असतात, ते काय करत असतात पिक्चर मध्ये बघताना, ते फक्त काय वाट बघत असतात? हा, एक कोणतरी काय करणार आहे, येणार आहे, आम्ही त्याची काय करते फक्त. ते असंच नाही बनवून ते ऍक्शन मध्ये तशा घटना आहेत की असं खरंच होणार आहे. येशू त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे? त्याची मंडळी त्या पद्धतीनं वाट बघत होत्या त्याच्या वराची की वर येणार आहे, काय करणार आहे? वर येणार आहे आणि वधूला काय करणार आहे? वधू तर कुठं अडकली? जगातल्या गोष्टी. कुठं अडकली? वधूला टाइमच नाहीये वरासाठी काय होण्यासाठी. वधूला काय नाहीये, वधू बिझी आहे कशामध्ये? मोबाईल मध्ये, संसारामध्ये, जगामध्ये, जगातल्या गोष्टीमध्ये. आणि काय म्हणणं चालू आहे? आम्हाला कुठं जायचंय? कुठं जायचंय? स्वर्गात जायचंय. पास्टर कुठं जायचंय? आम्हाला कुठं जायचंय पास्टर? स्वर्गात जर जायचंय ना, तयारी कशी असली पाहिजे तुम्हाला सांगू का? संध्याकाळी येशू येणार मला. कधी येणार आहे? एंड ऑफ द डे. आज संध्याकाळी मला प्रभू काय करायला येणार आहे? मला त्या पद्धतीने मागायचं की आज मला शेवटचा दिवस. माझा कोणता दिवस आहे? हालेलुया. ज्या लोकांना माहित असतं ना, एखाद्या डॉक्टरने सांगितलं ना तुझ्याकडे टाइम कमी, तू काय होणार आहे? त्याची परिस्थिती बघायची काय, त्याची परिस्थिती बघायची काय. तो हे नाही करत बसत काय, हा आता मी काय करतो, हे करतो, मी ते करतो, असं नाही करत. तो काय करत असतो, एक क्षण जो आहे ना, योग्य पद्धतीने मी काय करतो, जगतो. हालेलुया. कोणत्याच गोष्टीविषयी चिंता, काळज्या, परेशान्या ह्या दोन गोष्टी नाही करत बसत. तो काय करत आहे, एका क्षणाला तो काय करण्याचा प्रयत्न करतो जगण्यात. त्याला असं वाटतं की अरे हा टाइम किती इम्पॉर्टंट आहे, हा टाइम माझ्यासाठी खूप काय कमी आहे, हा टाइम खूप काय आहे. मी तुम्हाला मंडळी सांगत आहे की आपल्याकडे खरंच सांगतो की खरंच टाइम खूप कमी आहे. येशू खूप लवकर त्याच्या मंडळीला काय करणार आहे. आणि खरंच सांगतो खूप लवकर काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. जर तुम्ही काय राहणार आहेत, जागे राहणार आहेत.
काय राहणार आहे तर तुम्हाला कळणार आहे की आपल्याकडे खूप काय कमी आहे. टाइम काय करणं गरजेचं नाहीये, वेस्ट काय करणं गरजेचं नाही. हालेलुया. जे तुम्हाला असं वाटतं ना आपल्याकडे लय भरपूर टाइम आहे, आपण लय व्यवस्थित असं करू, आपण तसं करू, काय होत नाही, एवढं असं आहे तसं आहे. मी तुम्हाला सांगतो या पद्धतीने तुम्ही तयार असले पाहिजे की माझ्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे आणि मला त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी माझा वेळ सगळा कशामध्ये घालवायचा आहे, त्याच्या गोष्टींमध्ये. कशामध्ये घालवायचा आहे, कशामध्ये घालवायचा आहे. तुमच्या डोक्यामध्ये घड्याळ वाजली पाहिजे, टिक 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 की अरे. म्हणून परमेश्वर काय म्हणतो, वेळेचा काय करा, सदुपयोग करा. वेळेचा काय करा, आणि आपला वेळेचा सदुपयोग कुठे चालू आहे असं वाटतंय की आपल्याकडे खूप टाइम आहे. काय खूप पास्टर लय बोर व्हायला लागलं, काय करू मी, लय मोठा टाइम आहे माझ्याकडे, पण टाइम कटतच नाही, मला कळतच नाही नेमकं काय करावं, टाइमच कटत नाही. दिवस रात्र काय होतं, भरपूर टाइम आहे माझ्याकडे, मी बोर होऊन जातो अक्षरशः दिवसभरामध्ये. काय होऊन जातो, आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, आता तर अजूनच जास्त काय होईल, बोर होऊन जाईल. हालेलुया. त्या बोर होण्याच्या पेक्षा तुमच्याकडे टाइम कमी, या अर्थाने तुमचा टाइम तुम्ही कुठं घालणं गरजेचं आहे, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, फास्टिंग मध्ये, परमेश्वराच्या चरणाजवळ. तू कधी येणार आहे आणि मला ते कळालं पाहिजे, नाही तर करणा वाजेल, करणा मला ऐकूच येणार नाही, मी कुठं राहील. हालेलुया. रॅप्चर होऊन जाईल आणि कुठं राहतील, कशामुळं, कशामध्ये लागलं होतं सगळं लक्ष, कुठं लागलं होतं, संसाराच्या. कशामध्ये लागलं होतं, हालेलुया. बघितलं ना, जे बीज कशामध्ये पडलंय, जे बीज काट्या कुट्यामध्ये पडलंय, ज्याला संसाराच्या चिंता, संसाराच्या गोष्टी त्या बीजला काय करू देत नव्हते, त्या बियाला, त्या परमेश्वराच्या वचनाला काय करू देत नव्हते. सेम परिस्थिती झाली. हालेलुया. लोकांना फक्त कशामध्ये अडकवण्याचं काम चालू आहे, जगामध्ये. लोकांना असं वाटतं की जगच आहे सगळं माझं, काय आहे, आणि मी या जगाला सोडून पुढे जाऊ शकत नाही, मी जगातच माझं सगळं काही आहे. हालेलुया. हालेलुया. सगळ्यांना माहिती की जगातून 2 मिनिटात जर नाकातून श्वास काय आला, जगाला लगेच काय करणं आहे. हालेलुया. पण जर येशू मध्ये जर गेले ना तर ठीक आहे, जगामध्ये राहून जगातच गेले ना मग कुठं जाणार आहे. हालेलुया. 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 म्हणून हा विषय खूप सिरियस आहे प्रियांनो, आणि याला सिरियसली घेणं खूप काय आहे. आणि तो सिरियसली हा विषय आहे की एवढंच तुम्हाला सांगायचंय की जो वेळ आहे ना तो खूप काय आहे. 2025 स्टार्ट झालं, आज आपण कोणत्या महिन्यामध्ये, तिसऱ्या महिन्यामध्ये. याच्या महिन्यामध्ये तिसरा महिना कसा आला कळालं का, किती लवकर दिवस गेले. 31 कधी झालं, नंतर 1 कधी झालं, आणि आता डायरेक्ट एप्रिल, आपण मार्च मध्ये पण कधी आलो, आणि आता पुढचा ऑलमोस्ट आता एप्रिल पण येणार आहे. कोण येणार आहे, म्हणजे एवढे फास्ट दिवस चालू आहे. काय चालू आहे, तुम्ही जर पहिले तुमचे लेकर, तुम्हाला असं वाटतं अरे काल का परवाच लहान होते ना, आज काय आले. येशूला एक दिवस 1000 वर्षाचा कशासारखा आहे, आणि 1000 दिवस एका वर्षाचा. हालेलुया. आणि येशूला आतापर्यंत 6000 वर्ष झाले. किती वर्ष, किती वर्ष, आणि आता एक दिवस म्हणजे 7व्या हजाराच्या वर्षामध्ये, म्हणजे ज्या जाणार आहेत ना आपण. तुम्हाला माहितीये परमेश्वराने 7व्या दिवशी काय केला होता, काय केला होता, 6000 कंप्लीट झाले. आता पुढच्या नेक्स्ट इयर मध्ये ज्या जाणार आहेत ना आपण, तुम्हाला माहितीये की 20वाचा दिवस, 20वा जो म्हणतो का, म्हणजे त्याला म्हटलेलं आहे महासंकट. कोणता काय म्हटलेलं आहे, म्हणजे मंडळीला येशू रॅप्चर मध्ये काय करणार आहे, घेऊन जाणार. मंडळीला येशू रॅप्चर मध्ये काय करणार, आणि या जगावर संकटाचा काळ सुरू आहे.
कोणता काळ सुरू होणार आहे? संकटाचा. आणि त्या काळामध्ये मंडळी आणि येशू वरती काय करणार आहे? विश्राम. काय करणार आहे? म्हणजे जे येशू सोबत रॅप्चर मध्ये जातील ते स्वर्गामध्ये पित्याबरोबर येशू बरोबर काय करतील? आनंद करतील. काय करतील? आनंद. पण जे या पृथ्वीवर खाली राहणार आहे त्यांच्यासाठी महासंकटाचा काळ राहणार. कोणता काळ राहणार आहे? महासंकटाचा. कोणता काळ राहणार आहे? महासंकटाचा. आणि त्या महासंकटाच्या काळामध्ये अशी परिस्थिती राहणार आहे की त्या संकटात जर तुम्हाला वाचायचंय तर त्या संकटातून वाचण्यासाठी एकमेव पर्याय राहील ते म्हणजे फक्त काय? मरण. काय? मरण. ते कोणासाठी? येशू. कोणासाठी? हालेलुया. येशूचं पहिले आगमन होणार आहे ते कशामध्ये होणार आहे? ढगांवर. कशामध्ये होणार आहे? येशू त्याच्या मंडळीला घ्यायला येणार. कुठे येणार आहे? ढगांमध्ये. कुठे येणार आहे? ढगात. म्हणजे इथं काय सांगितलंय? नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. कुठे घेतले जाऊ? अंतराळात. कुठे घेतले जाऊ? अंतराळात. ढगामध्ये. कुठे घेतला जाऊ? ढगात. कुठे घेतला जाणार आहे? ढगात. घेतले जाणं म्हणजेच काय? तुम्हाला माहितीये आपण ज्या वेळेस या जगातून काढून घेतलं जाणार आहे, आपण या जगातून काय घेणार आहे? आणि अंतराळात घेतले जाणार आहे. कुठे घेतलं जाणार आहे? म्हणजे ढगामध्ये घेतले जाणार आहे. त्या गोष्टीला जो शब्द आहे त्याला म्हणलेला आहे रॅप्चर. काय म्हणलं त्याला? रॅप्चर म्हणजे काढून घेणं. काय करणं? हालेलुया. आज या जगामध्ये सगळं एकदम चांगलं दिसत आहे. त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये? या जगामध्ये अजून परमेश्वराचे लोक आहेत म्हणून परमेश्वराची काय या जगावर अजून कृपा आहे. या जगावर काय आहे? पण ज्यावेळेस या जगातून कृपा काढून घेतल्या जाईल, काय काढून घेतलं जाईल? आणि कृपेचे लोक पण काढून घेतले जाईल, त्याच्यानंतर या जगामध्ये कोणतं चालू होणार आहे? महासंकट. कोणतं चालू होणार आहे? आपण एक वचन काढूया. आपण वचन वाचूया. याच्यामधली गोष्ट ऑलमोस्ट व्यवस्थित क्लिअर होईल. थैसलोनिकरास दुसरे पत्र याचं 7वं वचन वाचूया. दुसरे पत्राचं 2रा अध्याय 7वं वचन वाचू. या साक्षीसाठी 2रा अध्याय आणि 7वं वचन. कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आती प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. हालेलुया. काय सांगितलं? कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य काय करत आहे? चालविते. कोणते रहस्य? कोणते रहस्य? कोणते रहस्य? अनितीचे म्हणजे पापाचे जे काम आहे ते सगळीकडे काय झालेलं आहे? चालू झालेलं आहे. ते सगळीकडे पसरत आहे. आणि पुढे काय सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला माहितीये? परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे. आता काय करत आहे? आता काय करत आहे? या एरियामध्ये चर्च आहे, या एरियामध्ये जर देवाचे लोक आहे, या एरियामध्ये जर परमेश्वराचे लोक आहे, तर तुम्हाला सांगू का मी, तुम्ही ज्या प्रार्थना करत आहे त्या प्रार्थना करण्याच्या गोष्टीमुळे सैतानाला या पूर्ण एरियामध्ये काय करता येत नाहीये? कब्जा करता येत. काय करता येत नाही? कारण की देवाचे लोक इथं काय करत आहे? काय करत आहे? म्हणजे तुम्ही सैतानाच्या गोष्टींना काय करत आहे? अडवत आहे. काय करत आहे? म्हणजेच काय करत आहे? प्रतिबंध करत आहे. काय करत आहे? काय करत आहे? एखादी गोष्ट वाईट घडत आहे पण तुम्ही त्या गोष्टींना अडवत आहे, असे तुम्ही त्या गोष्टींना प्रतिबंध करत आहे. पण इथं काय सांगितलंय? परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. हालेलुया. म्हणजे जोपर्यंत तुम्ही किंवा मी इथं आहोत तोपर्यंत त्या गोष्टीला आपण काय करत आहे? प्रतिबंध करतो. काय करत आहे? म्हणजे त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आपण उभा राहून त्या गोष्टीच्या अगेन्स्ट आपण काय करत आहे? फाईट करत आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीच्या? अनितीच्या. कोणत्या गोष्टीच्या? अनितीच्या म्हणजे कोणत्या? सैतानाच्या कामाला तुम्ही काय करत आहे? अडवत आहे. पण ज्या तुम्ही घेतल्या जाणार आहे, इथून काढून घेतल्या जाणार आहे, काय करून घेतल्या जाणार आहे? सैतानाचं राज्य सगळीकडे काय होणार? हालेलुया. तेच म्हणजे काय? महासंकटाचा काळ. हालेलुया. मग आता हे आपल्या हातामध्ये, की आपल्याला रॅप्चर मध्ये जायचंय का आपल्याला त्या महासंकटाच्या काळामध्ये काय करायचंय? व्हायचंय. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही अशा पद्धतीने जागे राहते की मी
फक्त आणि फक्त त्या करण्याचा आवाज किंवा तुतारीचा नाद जो होते ते ऐकण्यासाठी मी नेहमी काय राहणार आहे, जागरूक राहणार आहे. काय राहणार आहे? हालेलुया. हालेलुया. त्यावेळेसच आपण त्या गोष्टीला काय करणार आहे, काय करणार आहे. ऐकणार. नाही तर जर आपण काय करत बसलो, झोप घेत बसलो, काय करत बसलो म्हणून तर काय सांगितलं तुम्हाला माहितीये, मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. कोणाजवळ राहू आपण? प्रभूजवळ. इथून घेतले जाऊ आणि कोणाजवळ राहू? प्रभूजवळ. हालेलुया. आणि पुढे सांगितलंय, म्हणून या वचनाची एकमेकांचे सांत्वन करत राहा. एकमेकांनी काय करायचं या गोष्टीचं, जे लोक आज दुःख करत आहे ना जगातल्या गोष्टींसाठी, काही गेल्यानंतर तर कोणत्याच गोष्टीविषयी काय करायचं नाहीये, कारण की आपला शेवट किंवा आपल्या सगळ्या गोष्टी या जगातल्या नाही. हालेलुया. त्या जगावर आपण जे प्रेम करतो ना हे आपलं नाहीये. हे आपलं काय आहे? नाही. हे गाडी, घर, बंगला, प्रॉपर्टी, पैसा. जरा बॅलन्स कमी झालं अकाउंट मधून लगेच मन कसं होतं, हात दुखत. काय होतं, जरा थोडी कुठली गोष्ट कमी पडली की लगेच काय होऊन जातं, चिडचिड करायला लागतो आपण. कशामुळं? कारण आपलं प्रेम कशावर आहे? हालेलुया. हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टींचा काय होणार आहे, नाश. नाश. सगळ्या गोष्टींचा काय होणार आहे, तर राहणार ते म्हणजे काय, आपलं आत्मा. आपलं काय राहणार आहे, आपलं काय राहणार आहे, आत्मा. आपल्या आत्म्याचं विशेष तारण होण्यासाठी झटणं खूप काय आहे. हालेलुया. हालेलुया. जर आपण झोपी गेलो जगातल्या गोष्टीमध्ये, कशामध्ये झोपी गेलो किंवा अडकून गेलो कशामध्ये, जगातल्या गोष्टी, आपण कुठे राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून सैतान सगळ्यात जास्त लोकांना बिझी करण्यासाठी काय आहे, तयार आहे. कशा काय करण्यासाठी, हालेलुया, काय करण्यासाठी तयार आहे. मी याला कसं कसं बिझी करून देऊ, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये याला कसं अडकून देऊ, याच्या मागे तो काय झालेला आहे, लागलेला आहे. कशामध्ये अडकाव, कसं याला मी कोणत्या तरी गोष्टीमध्ये. काही लोक मग जॉब मध्ये अडकून बसलेत, काही लोक व्यवसायामध्ये अडकून बसलेत, काही लोक घरातल्या परिस्थितीमध्ये अडकून बसलेत, काही लोक कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये काय झालेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आणि ते यामुळे अडकलेत कारण त्यांनी त्या गोष्टीला सगळ्यात जास्त काय दिलेलं आहे, परमेश्वरापेक्षा मोठं स्थान दिलेलं आहे. हालेलुया. कोणापेक्षा, परमेश्वराच्या. कोणापेक्षा, परमेश्वराच्या. परमेश्वर जो आहे ना तोच आहे. त्याच्यावर आपल्याला त्याला त्याचं स्थान देणं खूप काय आहे. हालेलुया. मग काय सांगितलंय, बंधूंनो काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. कशाविषयी? काळ आणि काय, काळ आणि समय. येशू कधी येणार आहे घ्यायला हे कोणालाच माहित नाहीये, पण आपल्याला आपल्या आजूबाजूच्या चिन्हांवरून, आजूबाजूच्या परिस्थितीवरून काय करायचंय, ओळखायचंय की हा आता येशूचं येणं खूप काय आहे. आणि तुम्ही ते चिन्ह आता काय करत आहे, बघत. हे युद्ध चालू आहे, माऱ्या येते, भूकंप चालू आहे, अनेक गोष्टी घडत आहेत, विश्वास आणि प्रीती काय होऊन गेलेली, थंडावून गेलेली. म्हणजे या सगळ्या गोष्टी समजत आहे येशूचं येणं खूप काय. म्हणून बी अलर्ट राहणं खूप काय गरजेचं. म्हणून काय सांगितलंय, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. जसा रात्री काय येतो, चोर. कोण येतो, चोर. चोर कधी तुम्हाला सांगून येतो का. नाही. आज मी तुमच्या घरी काय करणार आहे, चोरी करायला येणार. आज मी तुमच्या घरी काय करणार आहे, चोरीला येणार. आज सगळे जागे राहा बरं का, मी काय करायला येणार आहे, असं म्हणतो का. नाही. म्हणून प्रभूच्या त्या दिवसाला कशाबद्दल सांगितलंय, कशाबद्दल कंपॅरिझन केलंय. जसं रात्री चोरी करण्यासाठी चोर येतो तसा अचानक परमेश्वराचा काय येणार आहे, दिवस येणार. असा अचानक परमेश्वर काय करणार, त्याच्या मंडळीला काय करायला येणार आहे, कुठे घ्यायला येणार तो, कुठे येणार आहे. आणि आपण क्षणात, निमिषात अशी डोळ्याची पापणी पण हालत नाही, तुमचे कपडेही तपडतील आणि रॅप्चर मध्ये काय केलं जाते. कुठे घेतलं जातो आपण तुम्हाला माहितीये, आकाश. कुठे जाणार आहे, त्याच्या पहिले अगोदर काय होतील, ज्या कब्र आहेत, जे थडगे आहेत ते काय होतील,
ते काय होतील उघडल्या जाते. पहिले पण उघडले गेले होते. कधी तुम्हाला माहितीये ज्यावेळेस येशूचं क्रूस खांबावर काय झालं होतं काय झालं होतं बली. अचानक भूमिकंप झाला, अचानक सगळीकडे अंधार पडला, अचानक थडगे आणि कबरा उघडल्या आणि सगळे कुठे घेतले गेले हालेलुया. आता ज्यावेळेस येशू कुठे घ्यायला येणार आहे रॅप्चर मध्ये, ज्यावेळेस तो कुठे येणार आहे आकाशामध्ये, कुठे येणार आहे तेव्हा पण अशी घटना घडणार आहे की कबरा उघडतील, थडगे उघडतील आणि तुम्ही जिथं असाल का तिथून काय केलं जाणार आहे सांगितलं ना. दोघी जणी काय होतं त्या त्याच्यातली एक काय केलं जाईल, दोघं जण काय करत होते एक काम करत होते, एक काय केलं जाईल. आता हे दोघं काय सांगितलं तुम्हाला माहितीये दोघं पण सेमच काम करत आहे ना का वेगळं काम करत आहे. दोघं काय करत आहे सेम काम. सगळे चर्चे, सगळ्या मंडळ्या, सगळे लोक सगळे सेमच काम करत आहे. पण कोणती घेतलं जाणार आहे जी आवेशी राहणार आहे परमेश्वर. हालेलुया. जी काय राहणार आहे आवेश. परमेश्वर काय म्हणतो जर तू उष्ण नाही आणि तू थंड जरी नाही तर मी तुला काय करून टाक मी तुला काय करा ओळखून टाक. हालेलुया. म्हणून तुम्हाला देवामध्ये काय बनायचंय काय बनायचंय काय बनायचंय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवासाठी आवेशी होऊन या दिवसाची वाट पाहत राहणार आहे काय मला येशू काय करायला येणार आहे पहिला येणार. संध्याकाळी मी तयार आहे त्या गोष्टीसाठी. हालेलुया. एवढे तुम्ही स्वतःच समर्पण त्या गोष्टींमध्ये करणार आहे, एवढे तुम्ही त्याच्यासाठी काय होणार आहे आवेशी बनणार आहे. हालेलुया. काय बनणार त्याच्यासाठी आवेश. एवढे तुम्ही त्या गोष्टींसाठी काय होणार आहे ते एकदम तयार राहणार आहे. हालेलुया. म्हणून तिथं कंपॅरिझन काय केलं तुम्हाला माहितीये दोघी पण जात्यावर काय करत होत्या आणि एक त्याच्यामधली काय केली हालेलुया. म्हणजे हे नाही प्रियांनो की सगळेच रॅप्चर मध्ये जाणार आहे. काय होणार आहे सगळेच. हे जे लोक म्हणतात ना आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, येशू आमचा तारणार आम्ही स्वीकारतो आणि आता आम्ही येशूसाठी सगळ्या गोष्टी करत आहे, फक्त तोंडाने बोलत आहे, ते नाही घेतले जाणार. जे ऍक्च्युअल मध्ये त्याच्यासाठी काय एकदम आवेशी आहे, त्याच्या आग मध्ये चालत आहे, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये भरत आहे, त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे, तेच लोक रॅप्चर मध्ये काय केले जाणार आहे. हालेलुया. 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 म्हणून तो दृष्टांत पण दिलेला काय 10 कुमारीचा. 5 काय होत्या शहाण्या आणि 5 काय होत्या आणि त्यांच्या कुप्पीमध्ये त्यांनी काय घेतलं होतं तेल घेतलं होतं. ते तेल कसं घेतलं होतं त्यांच्या दिव्यात पण तेल होतं आणि त्यांच्याकडे एक्स्ट्राचं सुद्धा काय होतं. तेल होतं. मग एक्स्ट्राचं घ्यायची काय गरज होती कारण त्यांना माहिती होतं ज्यावेळेस आम्हाला राजा काय करणार आहे घ्यायला येणार आहे, आमचे दिवे जायला लागतील तेव्हा एक्स्ट्राचं तेल आम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहे टाकणार आहे. ते काय करणार आहे टाकणार. आणि दिवे काय राहतील जळत राहतील. हालेलुया. हे तुम्ही इथं जे येते ना चर्चला एवढं तुमचं सॅक्रिफाईस करून तुम्ही इथं येते कशासाठी कारण तुम्ही त्या तेलाला त्या तुमच्या सोबत काय करत आहे साठवत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर तिथं जर गेले असते ना तर तुम्हाला काय मिळालं नसतं काय मिळालं नसतं की तुम्ही काय झाले नसते उष्ण काय झाले नसते. म्हणून काय सांगितलंय दोघी जणी जात्यावर काय करत होत्या त्याच्यातली एक काय केली जाईल. हालेलुया. म्हणजे हा सिद्धांत आहे रॅप्चर मध्ये जर जायचंय सगळेच नाही घेतल्या जाणार आहे. नाही आम्ही आता ईश्वर काय ठेवतो 20 लोक घेतल्या जाणार आहे जे त्याच्यासाठी डेडिकेटेड. हालेलुया. हालेलुया. तेच घेतल्या जाणार आहे जे त्याची येण्याची त्या पद्धतीने काय करत वाट. तेच लोक घेतल्या जाणार आहे जे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने काय सिरियस काय आहे. सिरियस. हालेलुया. हालेलुया. आणि मग ज्यांच्याकडे तेल नाही ते दुसऱ्याला मागतील आम्हाला काय द्या तेल द्या. आणि मग हे काय म्हणतील आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही यासाठी तुम्ही काय करा दुसऱ्याकडे जाऊन काय करा तेल घेऊन. मग ते गेले कुठं तेलाला. जे आता तुम्ही इथं येत ना तेल घेत येत ना तुम्ही आता वाढत येत ना तुम्ही आता पवित्र आत्म्याने भरत आहे ना हे त्यांना त्यावेळेस कळणार आहे की आपल्याकडे तेल नाहीये आता आपल्याला तेल घ्यायची गरज आहे म्हणून ते इकडे तिकडे काय करणार आहे पळणार आहे. काय घेण्यासाठी तेल घेण्यासाठी. तेव्हा तेल भेटन का नाही. तोपर्यंत काय होईल वर येईल, घेऊन जाईल. वर येईल आणि काय करेल घेऊन जाईल. आणि यांचे दिवे काय होत लागेल दिवे काय होत लागेल भिजून जाते. त्यांच्याकडे वचन भरपूर आहेत वचन असे तोंड पाडेत
त्याचे आजी आजोबा पंजोबा सारे कोण होते? बिशप होते, पास्टर होते, त्यांना पण माहिती आणि ते पण सांगतील आम्हाला हे सगळं काय आहे. काय नाही त्यांच्याकडे पवित्र काय नाहीये. आणि इथं जे तुम्ही येता एक एक दीड दीड घंटा स्तुती आराधना चालू असती, जेवढं एवढं घंटा वचन चालू असतं. आज जे तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा काम करत आहे, आज जे पवित्र आत्मा तुम्हाला तयार करत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला झोपेतून उठवत आहे, उठ प्रार्थना कर. पवित्र आत्मा म्हणते उठ वचन वाच. पवित्र आत्मा म्हणते उठ हे कर. कशासाठी सांगत आहे? कारण तो तुम्हाला काय करत आहे? तयार करत त्या मोठ्या दिवसासाठी. कोणत्या दिवसासाठी? रॅप्चरच्या दिवसासाठी. हालेलुया. कारण त्याची इच्छा नाहीये तुम्ही कुठं राहावं. तुम्ही बघणार आहेत असे पण महाभाग इथं राहणार आहेत, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ज्यांनी येशूच्या नावाला बाप्तिस्मा घेतला, ज्यांनी येशूसाठी सगळ्या गोष्टी केल्या. पण काय केलं? येशू पण होता आणि जग पण होता. काय होता? येशू पण होता आणि आम्ही तर ते पण करतो, आम्ही जगाचं पण करतो आणि येशूचं पण करतो. पण तुमच्या नाही करत भाई, तुम्ही लेच जास्तच करता. काय तुम्ही काय करता? लेच ओव्हर करता म्हणे, तुम्ही खूप जास्तच करता. आम्ही जातो चर्चला, एखादा रविवार बुडतो पण, एखादा रविवार उठतो पण, आम्ही करतो पण कधी मध्ये उपास, कधी मध्ये वचन पण वाचतो आम्ही. पण तुमच्या चर्च मध्ये लेच वेळ चालता. मला बिलकुल आवडत नाही तुमचं चर्च. तुम्ही रे 3-3, 4-4 घंटे काय करत बसता? मस्त तिथं नुसते गाणे म्हणत. त्याचा त्या गोष्टीचा परिणाम कधी समजणार आहे? रॅप्चर मध्ये. कधी समजणार आहे? हालेलुया. 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 त्यावेळेस कळणार आहे. जे काय होते अंडे होते, जे काय होते त्यांना तोंडातून ओळखण्यात आले. काय करण्यात येणार आहे? पण जे काय होते उष्ण, जे काय होते ते कोणासोबत जाणार आहे? कोणाबरोबर जाणार आहे? म्हणून हे करणं पियानो खूप काय आहे. आपल्याला देवासाठी आवेशी होणं खूप काय आहे. आज जो तुम्ही टाइम घालवते ना, तुम्हाला वाटत अरे रविवारचा दिवस होता चांगला, आज चांगली सुट्टी होती, काहीतरी केलं असतं, उगाच इथं चर्च मध्ये आलो, कुठून येऊन फसलो, आता 5 घंटे आता काही इथून काही होत नाही. हा टाइम तरी काय ना तुम्हाला माहिती रॅप्चर साठी तुम्ही काय म्हणते तयार. हालेलुया. हालेलुया. त्याच तुम्ही ते लोक बघणार आहेत जे फक्त किती मिनिटं जात होते, तोंड दाखवून वापस येत होते. कुठं? फक्त नावापुरतं करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. हालेलुया. पण जे आवेशाने करणारे, कशाने करणारे? कशाने करणारे? परमेश्वर त्यांना आवेशाने त्यांना रॅप्चर मध्ये काय करणारे? म्हणून आपल्याला परमेश्वरासाठी काय व्हायचंय? उष्ण बनायचं. काय बनायचंय? काय बनायचंय? जर तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करून पवित्र आत्म्याबरोबर तुम्ही चालत आहे ना, तर रात्री चोर जसा येतो त्याचा अचानक दिवस येईल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्हाला ऑलरेडी माहित राहणार आहे की माझा परमेश्वर निघलेला मला काय करण्यासाठी? घ्यायला येण्यासाठी. आणि मी याच गोष्टीसाठी काय होत होते? तयार होतो. हालेलुया. मंडळी, चर्च तुम्हाला परमेश्वर त्या गोष्टीसाठी तयार करत. हालेलुया. तुम्ही जगातल्या गोष्टीसाठी नाही तयार होते की मी येशू मध्ये आलो, मला हे भेटलं, येशू मध्ये आलो ते झालं, येशू मध्ये आलो घरातले बदलले, हे झालं ते झालं. हे काहीच नाही. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय तुम्हाला माहितीये? पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्या आगमनासाठी काय करते? तयार. आणि त्याच्यासोबत तुम्ही काय केलं जाणार आहे? हालेलुया. 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 म्हणून इथं काय सांगितलंय? शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाही. हालेलुया. जेव्हा एका स्त्रीला काय होतं? वेदना सुरू होतात. हालेलुया. तसं सांगितलंय अकस्मात. सांगून होतं का? सांगून होतं का? कसे असतात सगळे अलर्ट राहतात ना. घरातले लोक कसे असतात? पुढे जात नाही. आम्हाला जायचं नाही का? आम्हाला कशामुळं? ते आमच्या घरचे काय प्रेग्नेंट आहेत, माहित नाही अचानक कधी दुखायला लागेल, आम्हाला काय करायला लागेल त्यांना? हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या. त्याचा दिवस पण कसा आहे? तसा आहे की तुम्ही त्याच्यासाठी काय असले पाहिजे? तयार. काय असले पाहिजे? म्हणता का असे कोणी? नाही, तू येशू येणार आहे घ्यायला. काय करायला येणार आहे? हे उदाहरण बरोबर सांगता काय? तुमच्या घरातल्यांचं काय आहे, जरा दुखतंय आणि ते माहित नाही, आम्हाला सगळ्याला अलर्ट राहावं लागतं. घरी गाडी बिडी पण तयार करून ठेवावं लागते. काही सांगता येत नाही, रात्री जर दुखायला लागलं तर काय करावं लागेल?
तो येशू येणार आहे, घेऊन जाणार आहे, त्याचं काहीच नाही. हालेलुया. असं नाही होणार. नाही मी चर्चला जाते आज, काही सांगता येत नाही. येशूचं येणं खूप काय झालेलं आहे. सगळ्या लोकांना मी काय करते, घरातल्या सगळ्या लोकांना काय करते, का बरं? कारण तू काय करायला येणार आहे. आणि आपण काय असलो पाहिजे, तयार. हालेलुया. पण घरातल्या लोकांचं दुःखाला लागलं काय म्हणता, बरोबर नाही कोणाच पुढे पाठवायचं नाही कामाला. कारण त्या गोष्टी कशा डोळ्याला दिसतात. कशा त्या गोष्टी डोळ्याला, हा प्रेग्नेंट दिसत आहे. डॉक्टरने पण सांगितलंय 9 महिने 9 दिवस झाले की काय होणार आहे, डिलिव्हरी होणार आहे. तर आपल्याला सगळ्यांना काय राहायचंय. आणि या वचनातले जे साईन आहेत, वचनातले जे चिन्ह आहेत, हे ऐकून सुद्धा फक्त ते डोळ्याला दिसतायत, पण त्याच्याकडे आपण काय करत आहे, डोळे काय करत आहे. न्यूजला वाचतो आपण, लढाया चालू आहेत, वाचतो, सॅक्रिफाईस होणार आहे, चालू आहे, काय मंदिर बांधणार आहे, चालू आहे, अँटिक्राइस्ट येणार आहे. पण तरी काय चालू आहे, डोळे जात चालू आहे त्या गोष्टीवर. काय चालू आहे. हालेलुया. हालेलुया. चर्च आता आपल्याला अलर्ट होण्याची गरज. काय होण्याची गरज आहे. अलर्ट म्हणजे जागरूक होण्याची. काय आहे, तुम्ही आतापर्यंत जे करत असाल ना, तुम्ही वरतून देवाचा शोध करत असाल. कसा करत असाल. आता देवाचा शोध खरं सांगतो मनापासून, अंतःकरणापासून. कसा करा. आणि आत्म्यामध्ये खरं सांगतो, आत्म्यामध्ये कसे राहा, जागरूक. कंटिन्यू तुम्ही कशामध्ये असले पाहिजे, प्रार्थनेमध्ये. कशामध्ये. कंटिन्यू तुम्ही कशामध्ये असले पाहिजे, वचनामध्ये. कंटिन्यू तुम्ही कशामध्ये असले पाहिजे, परमेश्वराच्या गोष्टीमध्ये. मिनिस्ट्री करायला जायचंय, हा मी तयार आहे. परमेश्वराच्या कुठल्या मीटिंगला जायचंय, कोणत्या दासाला भेटायला जायचंय, हा मी तयार आहे. कुठल्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चर्च मध्ये प्रोग्राम आहे, चर्च मध्ये नाईट प्रेयर आहे, हा मी तयार आहे. चर्च मध्ये काहीतरी सभा आहे, तर मी त्या गोष्टीसाठी काय आहे. हालेलुया. तुमची तयारी तुम्हाला शेवटी काय करण्यात येणार आहे, समजणार. वर्ल्ड कप डायरेक्ट नसतो, अगोदर त्याच्यासाठी काय चालू असती, टेस्ट मॅच चालू असते. काय चालू असती, या सगळ्या काय चालू आहे आपल्याला. हालेलुया. तुम्हाला मोठ्या वर्ल्ड कप साठी परमेश्वर काय करणार आहे, तयार करणार. जर तुम्ही त्याच्यासाठी काय नाहीये, तयारच नाही, तुम्ही काय नाहीये. कारण इस्रायल लोक पण तयार नव्हते. त्यांनी काय केले, कारण दिले. काय दिले. म्हणून 3.5 वर्ष इस्रायल लोकांना ज्यावेळेस कळलं काय की हा येशू घ्यायला येणार होता, आणि त्यांनी ते सगळ्या गोष्टी विधी परंपरेनुसार सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा 3.5 वर्षानंतर एकदम महासंकटाचा काळ सुरू होणार आहे, एकदम ख्रिस्त विरोधात परेशान करायला लागेल का, तेव्हा मग ते खऱ्या अर्थाने परमेश्वराची काय करायला लागणार आहे, हाक मारायला लागणार आहे. येशू आता आम्हाला काय करायला. मग नंतर तुम्हाला माहिती पूर्ण 7 वर्षानंतर कोण येणार आहे, येशू. आणि जे रॅप्चर मध्ये गेले ते पुढे येणार आहे, खाली येणार. पुढे येणार आहे. आणि 1000 वर्ष युद्ध, मोठं युद्ध चालणार आहे.